ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण मागच्या क्लासमध्ये चतुर्थ अध्याय आपण संपवला होता. तर थोडासा आपण सारांश बघू, कारण काही काही या अध्यायामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत. आपण बघितलं की दुसरा अध्याय, तिसरा अध्याय आणि चौथा अध्याय या 3 अध्यायामध्ये पर्टिक्युलरली भगवंतांनी 2 गोष्टींवर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं आहे. एक आहे की साधना, की कुठल्या कुठल्या प्रकारच्या साधना करायला पाहिजे, त्या फार महत्त्वाच्या त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये. आणि ही जी काय म्हणतात त्याला आपण लाईफस्टाईल, म्हणजे गृहस्थाची लाईफस्टाईल, त्याला आपण निष्ठा म्हणतो, किंवा संन्यासाची लाईफस्टाईल, याबद्दल या 2-3 अध्यायामध्ये ते आपल्याला बोललेले आहेत. तर या चतुर्थ अध्यायामध्ये त्यांनी मुख्य करून 3 गोष्टींवर जास्त भर दिला आहे. त्या 3 गोष्टी कुठल्या, की त्याचा इम्पॉर्टन्स कुठे इथे येतं, की एक आहे अवतार, अवताराचं महत्त्व. ते महत्त्वाचे मुद्दे भगवंतांनी या चौथ्या चॅप्टरमध्ये आणलेले आहेत. ते म्हणजे एक अवतारवाद. या अध्यायात सोडून इतर कुठेही भगवंतांनी अवताराविषयी इतकं स्पष्ट कुठे मांडलेलं नाही आहे. तर इथे या अध्यायामध्ये बघितलं अवतारवाद आपण बघितला. मग ज्ञान आणि कर्म याचा समुच्चय म्हणणं चुकीचं होईल. ज्ञान आणि कर्म याचा संन्यास, याबद्दल भगवंत बोललेले होते. आणि तिसरं आहे वेगवेगळ्या ज्ञानसाधना त्यांनी सांगितल्या आहे, आणि त्या ज्ञानसाधनेचं फळ काय असतं त्याबद्दल भगवंत बोललेले आहे. तर या अध्यायाची प्रथमच सुरुवात होते की ही पूर्ण परंपरा कशी आली, की इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम, तिथनं सुरू झालेली आहे की कसा हा पूर्ण हे जे ज्ञान आहे हे ईश्वरापासनं आतापर्यंत हे ज्ञान कसं येत गेलं, आणि तू माझा मित्र आहेस म्हणून तुला मी हे ज्ञान तुला मी सांगतो. म्हणून इथे ज्ञानाची परंपरा सांगून त्यांनी या अध्यायाला सुरुवात केली. नंतर या 1 ते जवळपास 11 या श्लोकापर्यंत आपण बघतो की अवताराचं येण्याचं कारण, जर आपण म्हणतो की अवताराचा जन्म कसा होतो, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचं प्रयोजन काय आहे, या तिघांबद्दल इथे थोडी चर्चा झाली आहे. की भगवंताचा जो देह आहे किंवा ईश्वराची जी ईश्वर जो जन्म घेतो तो कुठल्या कर्मापोटी घेत नाही, कारण त्याला कुठलं कर्म नाही आहे, त्याला कुठलं पापपुण्याचा संबंध नाही आहे. परंतु जीव हा आपल्या कर्माचा क्षय करण्यासाठी, पापपुण्याचा क्षय करण्यासाठी म्हणून आपण जन्म घेतो. आणि त्यात आपण डिटेल बघितलं की कसे भगवंतांचं शरीर पण कसं माईक शरीर असतं, आणि त्याचं प्रयोजन काय आहे की परित्राणाय साधूना विनाशाय ते दुष्कृता. की इतर काही अवतारांमध्ये आपण बघतो की तिथल्यांनी ॲक्च्युली काही लोकांची त्यांनी युद्ध केलं आहे, आणि त्यांनी परित्राण म्हणजे साधूंचा तिथे परित्राण केला आहे, आणि म्हणजे दुष्कर्म करणाऱ्या लोकांचा त्यांनी तिथे नाश केलेला आहे. आणि त्यानंतर आपण बघितले की आताच्या अवतारांमध्ये, की चैतन्य महाप्रभूंच्या अवतारांमध्ये म्हणा किंवा श्रीरामकृष्णांच्या अवतारांमध्ये आपण कुठेही असं युद्ध मार काठ हे काही बघत नाही. पण इथे आपण बघतो की यांनी इथे माणसाचा जीवनाचा त्याला उद्देश सांगून त्याला भगवंताकडे घेऊन जायचं आणि त्याचं अज्ञान कसं दूर करायचं, या दृष्टीने त्यांनी इथे या 2 अवतारांमध्ये आपण बघतो झालेलं आहे ते. आणि त्यानंतर त्यांनी एक मुख्य मुद्दा आणला होता पुन्हा, की चातुर्वर्ण माया सृष्टम, की ह्या चातुर्वर्णाची सृष्टी कशी झाली, आणि या चातुर्वर्णाची सृष्टी झाल्यानंतर गुण आणि कर्म या दोघांचा भेद करून मी ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे. परंतु त्यासोबत आपण बघितलं की जाती जी व्यवस्था सध्या आली आहे
ती काही कारण भरपूर लोक भगवंताला म्हणजे दोष देतात की भगवंतांनी सगळी चातुर्वर्ण निर्माण केला आहे वगैरे वगैरे. पण तसं नसताना इथे गुण आणि कर्माच्या दोन याच्यावरच फक्त भगवंतांनी वर्णव्यवस्था सुरू केलेली आहे. जाती व्यवस्था जी आहे ती नंतर आलेली आहे. तर आपण बघितलं त्याच्यामध्ये की वर्ण आणि आश्रम व्यवस्था या दोन व्यवस्थेंवर तिथे भगवंतांनी आपल्याशी संवाद साधला आहे की ही जी वर्णव्यवस्था ही आपल्याला सोशल ग्रोथसाठी ही उपयोगाची असते आणि आश्रम व्यवस्था जी आहे ती आपली इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी मुख्य असते. एवढं सगळं झाल्यानंतर भगवंतांनी आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की हे जे कर्म आपण करतो तिथे किम कर्म किम कर्मेती अवयो कत्र मोहिता वगैरे त्यांनी सांगितलं की कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे, हे फार समजणं कठीण आहे. गहना कर्मणो गती भगवंतजी स्वतः म्हणतात. परंतु या सगळ्या कर्माच्या गतीमध्ये जाण्यापेक्षा या सगळ्या कर्माच्या सर्कलमध्ये फिरण्यापेक्षा त्यांनी सोपा उपाय सांगितला आहे की जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः, की माझं जन्म, माझं कर्म, माझं स्वरूप इथे भगवंतांनी आपण जर डिटेल चर्चा केली होती की लोअर आय आणि हायर आय यामध्ये जो काही आपण सध्या अंतर बघतो, आपण स्वतःला जे शरीर मन समजून घेतो, आपल्यामध्ये जे काही चैतन्य आहे, तर आपलं लोअर नेचर सोडून आपल्या हायर नेचरला किंवा या चैतन्याला बघणं हेच खरं त्या भगवंताचं जन्म आणि कर्म समजणं आहे. त्यानंतरचं मग सब्जेक्ट आला होता की आपण बघितलं की ब्रह्मार्पणम ब्रह्मविता एक इम्पॉर्टंट एक श्लोक आला होता की ज्या साधकांना त्याचं संपूर्ण कर्माचं हे पूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि जे ह्या कर्माच्या वरती उठलेले आहेत त्या लोकांना कुठल्या प्रकारचं ज्ञान होतं त्याबद्दलचा तो श्लोक होता, तो आपण डिटेलनंतर बघितला होता. आणि त्या शेवटच्या याच्यामध्ये 25 ते जवळपास 42 श्लोकापर्यंत मग भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितल्या होत्या आपल्याला, वेगवेगळे यज्ञ सांगितले. तर आपण बघितलं दैवयज्ञ, नंतर मग काय विषयभोगयज्ञ होता, मग ज्ञानयज्ञ, द्रव्ययज्ञ, नंतर इंद्रिय संयम यज्ञ होता, मग तपयज्ञ म्हणजे सम्यक सगळ्या गोष्टी करणं, नंतर योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ, ज्ञानयज्ञ, प्राणायामयज्ञ आणि आहार नियमन यज्ञ, असे जवळपास आपण बघितलं होतं की 10 ते 11 जवळपास त्यांनी या वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितल्यात आपल्याला. आणि त्या साधना केल्यानंतर किंवा हे सगळं कर्म केल्यानंतर काय लाभ होतो त्याबद्दल भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला लाभ होतो 3 प्रकारचा. की एक तर तुमचा मोहनाश होतो, तुमचा मोह पूर्ण निघून जातो, मग तुमचा पापाचं जे काही बोध होता किंवा पापनाश होतो, नंतर तुमच्या कर्मनाश होतो म्हणजे चांगल्या कर्मांचा पण नाश होतो, हे त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी काय होतं, जीव आणि ब्रह्म याचा ऐक्याचा अनुभव येतो. तर या प्रकारे हा पूर्ण 4था चॅप्टरचा सुंदर प्रमाण आहे की भगवंतांनी स्वतःचं स्वरूप सांगत 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 वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगत आणि या 2 प्रकारच्या निष्ठा म्हणजे निष्ठा आणि वेगवेगळ्या साधना हा सांगून आपण इथे तो 4था अध्याय संपवला होता. तर आज आपण 5वा अध्याय इथे सुरू करू. तर जसं आपण बघितलं की ह्या मागच्या 2-3 जे अध्याय झाले त्या अध्यायांमध्ये भगवंतांनी 2 गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे साधना आणि निष्ठा. आता पुन्हा इथे हा जेव्हा आपण अध्याय सुरुवात करू तेव्हा पुन्हा इथे अर्जुनाला प्रश्न पडतो आहे. आता बघा, आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं की जेव्हा एखाद्या गुरुकडे जायचं त्याच्याशी जेव्हा काही आपल्याला काही समजून घ्यायचं आहे तेव्हा परिप्रश्न येणं सेवया, की तिथे काही नुसतीच काही एकतर्फी असा रस्ता नाही आहे, तो 1 वे ट्रॅफिक नाही आहे. आणि आपण बघतो की अर्जुनाने प्रत्येक अध्यायामध्ये भरपूर वेळा प्रश्न केले. आता त्यांनी हा इथे प्रश्न करतायत, त्याच्यानंतर पुन्हा बघा 18व्या अध्यायापर्यंत ते प्रश्न सुटत नाही.
मध्येच म्हणतो ज्ञान झालं आहे, मध्येच म्हणतो आता माझे सगळे संशय गेलेले आहेत, मग पुन्हा लगेच त्याचा पुन्हा प्रश्न येतो. तर ही एक साधकाची काय म्हणतात त्याला प्रोसेस आहे. त्याला जोपर्यंत कम्प्लीट 100% त्याला जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याच्या ह्या कोणा शंका काही मिटत नाही. तर आपण जेव्हा बघितलं की दोन गोष्टी आता हा अभ्यास सुरू करायच्या आधी क्लिअर करून घ्यायला पाहिजे की ज्या याच्यापूर्वी पण भगवंतांनी सांगितलेल्या आहे. एक गोष्ट आहे की हा जो अध्यात्म मार्ग आहे या इथे कर्ममार्ग घ्यायचा की ज्ञानमार्ग घ्यायचा याचा चॉईस आपल्याजवळ नाही आहे. आणि हे दोन मुळात रस्तेच वेगळे नाही. ही एक मोठी आपली मनातली एक चुकीची कल्पना आहे की आम्ही कर्मयोगी आहे, आम्ही कर्म करतो आणि कर्म करून आम्ही भगवंताकडे जाऊ. कोणी म्हणेल नाही तुम्हाला विचार करायची क्षमता जास्त आहे, तुम्ही इंटेलिजंट आहात म्हणून तुम्हाला ज्ञानमार्गाने जाता येईल असं नाही आहे. इथे एक पूर्ण कंप्लीट आपण हे करून घ्यायला पाहिजे की कर्मयोग हा प्रवृत्ती मार्गात जो माणूस आहे किंवा गृहस्थ आहे त्याला पण कर्मयोग करायचा आहे, जो संन्यास मार्गात आहे त्याला पण कर्मयोग करायचा आहे, आणि हा कर्मयोग आचरूनच त्याला ज्ञानयोगामध्ये प्रवेश करायचा आहे. तर इथे रस्त्याच्या बाबतीत आपल्याला चॉईस नाही आहे. म्हणजे मीन्स अँड एंड्स, मीन्स तुमचे वेगळे असू शकतात पण एंड एकच आहे. एंड आहे इथे ज्ञानमार्ग. तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकता. म्हणजे बसने गेलो, मी ट्रेनने गेलो, मी चालत गेलो, कोणी भक्तिमार्गाने गेलं, कोणी कर्ममार्गाने केलं, कोणी योगमार्गाने केलं. हे तिन्हीही मार्ग कर्मयोगातच जर ब्रॉडली तुम्ही जर बघितले तर भक्ती, योग, कर्म हे कायच पडतात. तर इथे तुम्ही कुठल्या याने जाता हा भाग वेगळा आहे. परंतु एंड जो आहे तो एंड आहे ज्ञानयोगासाठी. म्हणूनच भगवंतांनी याच्या श्लोकात पण म्हटलं की पवित्रम इह विद्यते, की हा जो ज्ञानमार्ग आहे याच्यासारखा दुसरा कुठला पवित्र मार्ग नाही आहे. कारण तिथेच तुम्हाला सगळ्यात शेवटी ज्ञाने परिसमाप्यते. भगवंत म्हणतात की जितके काही कर्ममार्ग आहे ते सगळे कुठे थांबतात? ज्ञानामध्ये थांबतात. पण हे आपल्याला क्लिअर करून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये मिसकन्सेप्शन असते की मी कर्म करतो, मग माझ्यामध्ये खूप राजसिक प्रवृत्ती आहे म्हणून माझ्यासाठी हा कर्ममार्ग आहे. आणि ज्यांच्यामध्ये निवृत्तीपर असे वाटतात किंवा जे इंटेलिजंट वाटतात किंवा जे विचार करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग आहे. असं नाही आहे. ते विचार शेवटी म्हटलं तरीही ते कर्म चाललं. म्हणजे आता संन्यास ज्यांनी घेतला आहे त्या संन्यासाला पण त्याच्या आश्रमविहित त्याला कर्म करावंच लागतं. कर्म सोडून तो नाही आहे. म्हणून इथे भगवंत इथे म्हणतात की तू हे क्लिअर करून टाक की यामध्ये तुला चॉईस नाही आहे. म्हणजे मी पांढरा शर्ट घालू की लाल शर्ट घालू हा चॉईस माझ्याजवळ आहे. या दोनमध्ये चॉईस आहे. पण पॅन्ट घालायचं नाही की शर्ट घालायचं यात चॉईस नाही आहे. ते दोन्ही घालावंच लागणार. इथे तुम्हाला चॉईस नाही आहे. तर कुठल्या कर्ममार्गाने जायचं की भक्तिमार्गाने जायचं हे मला ठरवायचं आहे. तर हा चॉईस माझ्या स्वतःच्या जी माझी काय म्हणतात त्याला मेंटल मेकअप आहे माझं, जसे माझे संस्कार आहेत, जसं माझं ॲटिट्यूड आहे, कुणाचं ॲटिट्यूड आहे भक्तीचं, त्याच्यात लगेच श्रद्धा बघते किंवा त्याला ईश्वरावर प्रेम त्याचं आहे, त्याला भक्तिमार्गाने जायची इच्छा आहे. ठीक आहे. कोणाचं आहे की भक्तिमार्गाने जायचं आहे त्याच्या स्वतःच्या कर्मावर मी चांगलं कर्म करेन, त्या चांगल्या कर्मातून माझी चित्तशुद्धी करून घेईन, त्यावर त्याचा विश्वास आहे. त्याला ते भगवंताकडे जाणं, 10 वेळा लोटांग साष्टांग प्रणाम घालणं, त्या पूजा करणं त्यात रस नाही आहे. त्याचं मेंटल मेकअप तसं नाही आहे. तर जसं आपलं मेकअप आहे त्याप्रमाणे आपण तिथे जायला पाहिजे. आता यासोबत दुसरा मग आपण बघितलं होतं की निष्ठा. त्यांनी सांगितलं होतं की 2 निष्ठा आहेत. की प्रवृत्ती मार्गाची निष्ठा आहे आणि एक आहे निवृत्ती मार्गाची निष्ठा. हे 2 तुझे मार्ग आहेत. इथे मात्र तुला चॉईस आहे. म्हणजे कुठल्या प्रकारची लाईफस्टाईल मी घालवायची, कुठल्या प्रकारची मी निष्ठा घ्यायची, इथे तुला चॉईस आहे. तुला संसार करायचा आहे, गृहस्थाश्रमात जायचं आहे, तर तू त्या गृहस्थाश्रमाला घेऊन तू या मार्गाने जा. तुला संन्यास घ्यायचा आहे, तुला निवृत्ती मार्गाने जायचा आहे, तू तो निवृत्ती मार्ग घेऊन जाऊ शकतो. तर इथे प्रवृत्ती मार्ग घ्यायचा की निवृत्ती मार्ग घ्यायचा याच्यामध्ये तुम्हाला चॉईस आहे.
परंतु ज्ञान घ्यायचं की कर्म घ्यायचं याच्यामध्ये चॉईस नाही आहे. की हा एकच रस्ता आहे की कर्माने घ्या. तुम्हाला कर्म करता करता तुम्हाला उपासना तुम्ही करायसाठी तयार व्हाल. उपासना केल्यानंतर ज्ञान मार्गासाठी जाण्यासाठी तुम्ही तयार म्हणजे काय ती योग्यता तुमच्यामध्ये येईल आणि मग एके दिवशी तुम्हाला ज्ञान होऊ शकेल. हाच एक मार्ग आहे. तर इथे भगवंत म्हणतात की तुला कुठली निष्ठा घ्यायची, कुठलं लाईफस्टाईल घालवायची आहे याबद्दल तुला चॉईस आहे. आता आता यामध्ये पुन्हा असे भानगड नको व्हायला की कुठला मार्ग चांगला, मग गृहस्थ धर्म चांगला की संन्यास धर्म चांगला. आता इथेही भांडण व्हायला नको, कारण प्रत्येक मार्गाचा काही चांगले पॉईंट्स आहेत, काही वाईट पॉईंट आहेत. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट दोन्ही मार्गाचे आहेत. कुठलाही मार्ग हा चांगला आणि वाईट धरूनच आहे. गृहस्थ धर्म तुम्ही घेतला तर आपण बघितलं होतं की गृहस्थ धर्म घेतल्यानंतर तुम्हाला काय आलं, त्याच्यामध्ये सिक्युरिटी आली. सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट तो आहे की गृहस्थ धर्म सिक्युरिटी असते. तिथे तुम्ही कर्म करू शकता, पंचमहाभूत यज्ञ जे सांगितलं आपल्याला वेदांमध्ये ते तुम्ही करू शकता, लोकांची सेवा करू शकता आणि ते करता करता तुम्ही तुमचं स्वतःचं काय म्हणतात त्याला चित्तशुद्ध करून घेऊ शकता. पण हे करत असताना वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पण येतात. हा निगेटिव्ह पॉईंट आहे की आता तुम्हाला काही करायचं आहे, जपताना बसायचं आहे तर तुम्हाला त्यावेळेस कोणाला पुढे जायचं आहे. उद्या तुम्हाला काहीतरी अनुष्ठान करणार घरी, उद्या कोणाचं जवळच्या माणसाचं लग्न आहे, काय कोणा श्राद्धच आहे, तो कुठं सोशल गॅदरिंगच आहे. तर ह्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. किंवा जे संसारी आहे त्यांना विचारलं छोट्या मुलाला शाळेत टाकायचं आहे तर झालं लाईनमध्ये उभं राहा, फॉर्म आणा तरी शाळेच्या, तर शाळेच्या मुलाचा फॉर्म आणा, ते इंटरव्ह्यू द्या. तर गृहस्थ धर्मामध्ये सिक्युरिटी जरी वाटत असली, तिथे कर्म करायसाठी म्हणून भरपूर जरी चान्स असला तरीही तिथे रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहेत. आणि रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असल्यामुळे असं वाटतं की काय आपला हवा, आपण संन्यासी बरे आपल्यापेक्षा. पण संन्यासाचं काही वेगळं नाही आहे. संन्यासांच्यावर त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, हे ठीक आहे. त्यांना कुठल्या आईची चिंता नाही, वडिलांची चिंता नाही, पोरबाळ नाही, बायको चिंता नाही, काही चिंता नाही आहे. त्या प्रकारची चिंता नाही आहे. पण सिक्युरिटी पण नाही आहे. म्हणजे त्यांची सिक्युरिटी त्यांना जर घ्यायची झाली तर देवापाशी त्यांना सिक्युरिटी मागावं लागते. पण बाकी काही सिक्युरिटी नाही आहे त्यांना. पुन्हा ते ज्या आश्रमात वाढलेले आहेत किंवा ज्या आश्रमात ते आहेत तिथे त्या आश्रमात धरून पुन्हा कर्तव्य कर्म आहेत. म्हणजे समजा कोणी कुठल्या आश्रमात राहत असेल तर मग आश्रमाचे कर्तव्य कर्म आले, तिथल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आल्याच, तिथले कामं आलेत. तर सांगायचा उद्देश इथे भगवंताचा असा आहे की ह्या कर्मनिष्ठामध्ये तू चॉईस करू शकतो तुझ्या आवडीप्रमाणे. पण ह्या दोन्हीही याच्यामध्ये असं भांडण्यात काही अर्थ नाही आहे की काय आम्ही तर गृहस्थ झालो आहोत, आमचं जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत तर तुम्ही संन्यासी बरे बाबा. पण ते तसं नसतं. आता हा मार्ग जसा आपल्या प्रारब्धानुसार, जशा आपल्या संस्कारानुसार आला तो मार्ग घ्यायचा. म्हणून भगवंतांनी त्यात जनक राजाचं पण उदाहरण दिलं होतं की तुम्ही गृहस्थ धर्मामध्ये राहून पण जनक राजांसारखे मुक्त होऊ शकता. जनक राजा जसा मुक्त झाला होता तसा. तर इथे भगवंत म्हणतात की मार्ग तुम्हाला एकच आहे, पण निष्ठा तुम्हाला चॉईस तिथे आहे. आता इथे ह्या निष्ठा घेऊन अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यामध्ये एक शंका निर्माण झाली आहे की हे म्हणजे भगवंताने दोन निष्ठा सांगितल्या, त्यांनी भगवंताने दोन मार्ग वेगळे सांगितले नाही आहे. पण अर्जुन थोडा कन्फ्यूज झाला आहे तिथे. म्हणून अर्जुन या पंचमध्यायामध्ये अर्जुन उवाच आपण सुरू करू अध्याय हा. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी यच्छ्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. ते म्हणतात की हे कृष्णा, तुम्ही कर्माच्या संन्यासाची व पुन्हा निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करीत आहात. यासाठी या दोहोंपैकी एकच जे अगदी निश्चित कल्याणप्रद असेल ते मला सांगा. की आता इथे भगवंत म्हणतात की हे भगवंत तुम्हाला कन्फ्यूज करून टाकलं आहे. भगवंताने कन्फ्यूज काहीच केलेलं नाही आहे. आता याची इमोशनल गोष्ट अशी आहे की त्याला संन्यासी व्हायचं आहे. या कौरवांना मारायची त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्याला घ्यायची नाही खांद्यावर. की कोण पाप गेले कौरवांना मारायचं, त्याला पळायचं तिकडे हिमालयाकडे. भगवंतांना माहीत आहे की पळायची लायकी नाही आहे, कारण तिथे जाऊन पण तो युद्धाचंच प्रशिक्षण देईल.
तर जंगलात जाईल, लोकांना जमवेल आणि त्यांना आपण धनुर्विद्या कशी करायची तेच शिकवणार आहे तो, कारण त्याच्या रक्तामध्ये ते बसलेलं आहे, हे भगवंताला माहिती आहे. परंतु तरीही तो त्याची ती इमोशनल तिकडे अटॅचमेंट असल्यामुळे त्याला वाटतं आहे की मी संन्यास घेतलेला बरं, एक पुन्हा कशाला भगवंत मला कर्मामध्ये अडकवत आहेत, म्हणून तो थोडं तिथे क्लॅरिफाय करायचा प्रयत्न करतो आहे. की तो म्हणतो की हे कृष्णा, की तू हे आत्ता सांगितलं की कर्मसन्यास, हां, की ह्या कर्मांच्या संन्यासाची तू एक व्याख्या केली, म्हणजे जे लोक संन्यासी आहेत त्यांनी सगळं सोडलं, आणि पुन्हा तू दुसरी निष्ठा सांगितली की जी गृहस्थांची प्रवृत्ती मार्ग पण तू सांगितला, आणि प्रवृत्ती मार्ग तू स्वतः करतोय, कारण हा गीता जे आपण वाचतो त्या गीतेचा वक्ता कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण गृहस्थ होते, 1608 बायकांचा पूर्ण निर्वाह करत होते, इतकी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी भगवंतावर त्यांची, म्हणजे साधारण माणसाला एक बायको सांभाळता येत नाही, भगवान 1600 बायका सांभाळत आहेत. तर अशा ह्या गृहस्थ काय माणसापेक्षा अजून कोण चांगला गाईड असू शकतो? तर इथे भगवंत म्हणतात की तू गृहस्थ आहे, तू गृहस्थ धर्माबद्दल सांगितलं, मला संन्यास धर्माबद्दल पण सांगितलं, पण या दोघांमध्ये मी कन्फ्यूज झालो, मी काय करू? या दोन मार्गापैकी माझा मार्ग कुठला आहे? म्हणून ते म्हणतात की तन्मे ब्रूहि सुनिश्चितम, या दोनपैकी, या दोन निष्ठांपैकी मला एक असं सांग की जे मी करू शकेन, की जे मी करायला पाहिजे. म्हणजे आता तो भगवंतांकडनं ऐकायचा प्रयत्न करतो आहे की भगवंत तुम्ही मला सांगा, कारण आपण बघितलं आहे की तो खरोखर भगवंताला शरण गेला आहे अर्जुन, त्यांनी सगळंच भगवंताला सोडलेलं आहे. हां, त्याच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे, पण ते कन्फ्युजन तो भगवंताकडनं तो क्लिअर करायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या श्लोकात आता भगवान श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. की ते म्हणतात की कर्माचा संन्यास व निष्काम कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याणकारी आहेत, परंतु या दोहोंपैकी कर्माच्या संन्यासाहून निष्काम कर्मयोग साधना करावयाला सुगम असल्याने श्रेष्ठ आहे. आता इथे जे अर्जुनाला पाहिजे होतं की भगवंतांनी म्हणावं की बाबा तू संन्यास घेऊन टाक, मग तुझी इतकी इच्छा नाही आहे, तुला त्रास होतो आहे सगळ्या कौरवांना मारायचा, तर मग ठीक आहे भिक्षाचर्य कर, जा संन्यास, असं अर्जुना वाटलं की सांगते भगवंत. जर भगवंताने इथे त्याला सांगितलं असतं इथे गीता संपली असती, पण भगवंत म्हणतात नाही. ते म्हणतात की हे दोन्हीही मार्ग चांगला आहे, या इक्वली गुड, याच्यामध्ये कुठला कमी कुठला जास्त, गृहस्थ धर्म चांगला की संन्यास धर्म चांगला असं नाही आहे. हे दोन्हीही मार्ग चांगले आहे, प्रत्येक मार्गामध्ये काही चांगलं आणि वाईट आहे, हे आपण मग बघितलं, आणि त्याचा विचार करून तुला पुढे जायला पाहिजे. तर इथे आता भगवंत सांगतायत की हे दोन्हीही गोष्टी, दोन्हीही मार्ग, याच्यामध्ये चांगला वाईट असं काही नाही आहे, दोन्हीही मार्गामध्ये द्वंद्व आहे. द्वंद्व जे आपण म्हणतो की ड्युॲलिटी, म्हणजे ह्या गृहस्थाश्रममध्ये पण आपल्याला सदैव चालू असतं की कुठलं घर घेऊ, हे घर घेऊ, ते घर घेऊ, हे छान, हे चांगलं आहे, हे इकडे काय दक्षिणेकडे खिडकी आहे, तो दरवाजा पूर्वेकडे आहे, किती आपण या द्वंद्वामध्ये असतो. हा शर्ट घेऊ की तो शर्ट घेऊ, ही साडी घेऊ की ती साडी घेऊ, ही बँक चांगली ती बँक चांगली, म्हणजे आपल्या ह्या द्वंद्वाला काही शेष नाही, अंत नाही. तर हे द्वंद्वयुक्त हे जे जीवन आहे, हे प्रवृत्ती मार्गामध्ये पण द्वंद्व आहे आणि निवृत्ती मार्गामध्ये पण द्वंद्व आहे. आश्रमात जाऊ की बाहेर जाऊ, भिक्षा करू की स्वतः स्वयंपाक करू, कुटीयेत राहू की धर्मशाळेत राहू, म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की संसार म्हणजे काय, द्वंद्व, ते जोपर्यंत सुटत नाही, हे द्वैत किंवा हे द्वंद्व जे तोपर्यंत आपल्या मनातनं सुटत नाही, जात नाही, तोपर्यंत खरा आपल्याला मार्ग मिळत नाही. म्हणून इथे भगवंत म्हणतात आता की ह्या दोन्हीही गोष्टी तू ह्याच्यामध्ये चांगल्याच आहे. गृहस्थधर्म पण चांगला आहे कारण तो इझी आहे, तिथे तुम्हाला भरपूर गोष्टी फास्ट करता येतात, तुमच्या मनाप्रमाणे करता येतात. आणि संन्यासाश्रमामध्ये काय होतं की तुम्हाला तिथे कर्मयोग करायला रिस्ट्रिक्शन्स आहेत,
कारण रिसोर्सेस नाही आहे. म्हणजे तुमच्याजवळ करायची इच्छा खूप आहे. समजा तर मला खूप मोठा कर्म करायचा की ते बाजूला गरीब मुलं आहेत, गरीब मुलांना शिकवायची इच्छा आहे, पण माझ्याजवळ रिसोर्स नाही आहे. पण जर एखादा इथे मोठा माणूस असता ज्याच्याजवळ पैसे आहे किंवा काही असेल त्याने नक्कीच ते स्वतः करू शकला असता. तर सांगायचा उद्देश कसा की ह्या दोन्ही गोष्टी इथे पॉझिटिव्ह पॉईंट्स पण आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत. तर ह्या दोघांचा विचार सोडून भगवंताला म्हणतायत की तुझा जसं मेंटल मेकअप आहे, तुझं जसं संस्कार आहे त्याप्रमाणे तू कर. आणि तुझ्यासाठी अर्जुना मी तुला सांगतो, कारण तू क्षत्रिय घरामध्ये जन्म घेतले आहेत, तुझ्यामध्ये क्षत्रिय रक्त खेळत आहे, तू असं शांत बसणाऱ्यापैकी नाही आहे, आणि तुझ्यामध्ये हे जे क्षत्रिय तेज तुझ्यामध्ये आहे, कुठेही अन्याय झाला तर तुला ते स्वस्थ बसू देणार नाही. अन्याय तू सहन करू शकणार नाही. त्यासाठी म्हणून तुझ्यासाठी भगवंत म्हणतात की तुझ्यासाठी हा कर्ममार्ग जो आहे, म्हणून म्हणतात की तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशेषते. कर्मसन्यासापेक्षा तुझ्यामध्ये कर्मयोग करून म्हणजे हा प्रवृत्ती मार्ग हा तुझ्यासाठी योग्य आहे असा भगवंताला निर्णय देतात. कारण तो विचारत की मला फक्त सांगा काय करायचं मी, म्हणून तो म्हणतो, म्हणून भगवंत म्हणतात की तुझ्यासाठी हे आवश्यक आहे, हेच तुझ्यासाठी करणं चांगलं आहे. तिसऱ्या ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आता इथे एक लक्षात ठेवायला पाहिजे की हे दोन्हीही कर्ममार्ग जरी चांगले असले, म्हणजे कर्ममार्ग जरी चांगला असला आणि संन्यास मार्ग जरी चांगला असला, तरी काही काही गोष्टी अपवाद असतात. म्हणजे प्रत्येक नियमाला अपवाद असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. की कोणी कोणी प्रवृत्ती मार्गात राहून पण त्याचं संन्यासी वृत्ती लवकर होऊ शकतं. म्हणजे तो इकडे गृहस्थ आहे पण मनाने संन्यासी आहे, हे आपण बघतो बाहेर. तर हे जे आहे असे लोक, हे विरळ लोक आहेत, हे अपवाद आहेत. हां, म्हणजे असं म्हणायला नको आपण की तो तर बाबा गृहस्थ धर्मामध्ये आहे पण तरीही इतकं तो कामामध्ये अडकलेला आहे किंवा सगळं झालेला आहे. तो दिसत जरी असला तरी तो आतनं तो कम्प्लीट. आपण जर सरळ बघायचं झालं तर आपण ठाकूराचं लाईक घेऊ शकतो, माताजींना लाईक घेऊ शकतो की माताजी एवढ्या पूर्ण त्या संसारामध्ये घडलेल्या दिसतात, पण त्या संसारात अडकलेल्या आहेत का? नाही आहेत. तर ह्या असे अपवाद आपण बघायला पाहिजे. कारण सध्या ट्रॅफिक लाईट आहे, तिथे लाईट लाल लाईट लागला ट्रॅफिक लाईटमध्ये, पण तिथे जर प्राईम मिनिस्टरची गाडी आली तो लाल लाईट असूनही तो गाडी जाऊ शकते तिथनं, कारण तो अपवाद आहे त्यासाठी. तर इथे भगवंत म्हणत आहेत की काही अपवाद सोडले तर हे कर्ममार्ग हा तुझ्यासाठी प्रशस्त आहे. आणि संन्यासाचं काय आहे ना की संन्यास मार्ग हा एक वन वे ट्रॅफिक आहे. म्हणजे तुम्हाला त्या रस्त्यावर गेल्यानंतर परत येता येत नाही. पण गृहस्थ मार्गाचं कसं आहे की ब्रह्मचर्य आश्रमात नंतर तुम्ही गृहस्थ आश्रमात जाऊ शकता, नंतर वानप्रस्थ आश्रमात जाऊ शकता, आणि नंतर तुम्ही संन्यास घेऊ शकता. म्हणजे तिथे तुम्हाला भरपूर असा एक वेळ मिळतो. तर म्हणून इथं भगवंत म्हणतात की ते तू म्हणजे माझं निश्चय मत तुला जे पाहिजे आहे ते तुला निश्चय मत मी असं सांगतो की तू या प्रवृत्ती मार्गातनं पुढे जा. तर ते म्हणतात पुढे ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. म्हणून हे अर्जुना, जो न कुणाचाही द्वेष करीत नाही किंवा कशाची इच्छा करीत नाही, तो निष्काम कर्मयोगी सदा संन्यासीच समजणे योग्य आहे. कारण रागद्वेषादी द्वंद्वापासून सुटलेला पुरुष सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो. इथे जसं मग आम्हाला म्हणलं की अपवादात्मक काही लोक या कर्ममार्गामध्ये पण ते असू शकतात की ते गृहस्थ आहेत. जसं आपण म्हणजे भगवंताने उदाहरण दिलं होतं जनकाचं, की ते ह्या पूर्ण संसारात आहेत, नागमहाशय पूर्ण संसारात संसार करत आहे, पण त्या संसारामध्ये नाही. इव्हन ठाकूरांचे संन्यासी शिष्य घ्या किंवा नंतरचे पण बरेचसे साधूंचं आपण जीवन बघू शकतो की ते संन्यासी आहेत, ते मठाचे अध्यक्ष आहेत, सगळं आहेत, सगळं त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण या सगळ्यामध्ये कुठेच नाही आहेत ते. कारण हे कसं त्यांना अचीव झालं आहे. म्हणून ते भगवंत इथे म्हणत आहेत की जे लोक ज्ञेयस नित्य संन्यासी, संन्यासी कोणाला म्हणायचं, तो गृहस्थ जरी असला तरी तो गृहस्थ संन्यासी आहे.
कुणाला म्हणायचं, जो यो न द्वेष्टी न कांक्षती. ह्या दोन महत्त्वाच्या फार गोष्टी इम्पॉर्टंट आपल्यासाठी, की साधारण माणूस हा ह्या द्वेष, मत्सर, काम, क्रोध याच्यावर ओव्हरकम करता करता त्याचं जीवन पूर्ण संपतं. की हे जे षड्रिपू आहे किंवा आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी ओव्हरकम करायचंच आपलं अख्खं आयुष्य आपण त्यासाठी बेसतो. आणि कधीही आपण कुठलेही आकांक्षा न ठेवता काहीच कर्म करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी आपल्याला आकांक्षा असते. म्हणजे आता हा भाग वेगळा, की चित्तशुद्धी होणे ही पण एक आकांक्षा आहे, पण ती चांगल्याच्यात मोडते. आपण मागे बघितलं होतं की आकांक्षा असणं चांगलं आहे, कारण माझ्यामध्ये जर काहीच इच्छा नसेल काही करायची तर काहीच माझ्याकडनं कर्म होणार नाही. पण जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची आकांक्षा करतो तेव्हा हे लक्षात ठेवायला पाहिजे की ती आकांक्षा किंवा ती वासना ही आपल्याला बांधणारी नसावी. म्हणजे माझ्या ज्या काही मी गृहस्थ धर्मामध्ये घेतलेलो आहे, संन्यास धर्मामध्ये घेतलेलो आहे, इथे मला जाताना काही गोष्टी अचीव करायच्या आहेत, माझ्यावर काही गोल असायलाच पाहिजे. पण ते गोल अचीव करताना मी त्यामध्ये अडकल्या नको जायला, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे इट शुड नॉट बी बाइंडिंग. कारण ती गोष्ट तुम्हाला इव्हन मी तर म्हणून संन्यासाला जर आश्रम पण जर बांधत असेल तरीही चुकीचं आहे. तो आश्रमात राहून आश्रम विहित तो असायला पाहिजे. आश्रमासाठी त्यांनी पूर्ण कम्प्लीट 100% काम करावं, पण त्याच्या मनामध्ये आश्रम जाऊ नये. तर ही खूप सटल गोष्ट आहे. म्हणून इथं भगवंत म्हणतात की दोन गोष्टी इथं भगवंत सांगतात, की जो द्वेष करत नाही त्या द्वेषासोबत इतर गोष्टी म्हणाल्या, सगळ्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी, आणि ज्याच्यामध्ये कुठलीही आकांक्षा नाही, म्हणजे तो पूर्ण झालेला आहे. आपल्यामध्ये अपूर्णत्व आहे म्हणून आपण सगळे सदैव हे करतो की मला एखादं टूर बेडरूमचं घर मिळालं तर मी पूर्ण होईल, मला जर 4 चाकी गाडी माझ्या घरासमोर आली तर मला पूर्णत्व वाटेल. ही अशी आपली इच्छा असते की कुठली गोष्ट मिळाली तर मला पूर्णत्व मिळेल आणि मग मी पूर्ण होईल, ही आपली आकांक्षा असते. परंतु ही पण जी यांच्यामध्ये आकांक्षा नसते, त्यांच्यामध्ये पूर्णत्व आलेलं आहे, त्यांना काहीही मिळायचं, काहीही घ्यायची कुठल्याही प्रकारची इच्छा नसते, असे लोक ते म्हणतात की निर्द्वंद्वो ही महाबाहो. पुन्हा ते म्हणतात की जे राग आणि द्वेषापासनं मुक्त झालेले आहेत. नॅचरली, कारण तुम्हाला जर पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्या अटॅचमेंटपासनं आणि ह्या द्वंद्वापासनं, राग आणि द्वेष या दोघांपासनं तुम्हाला दूर जाणं आवश्यक आहे. ते जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कुठलं सुख प्राप्त करू शकत नाही. ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि ह्याच आपण गीतेमध्ये बघतो आहे की जेव्हा आपण ही आकांक्षा काही मिळवायची किंवा काय म्हणतात त्याला सुख आणि दुःख, या राग आणि द्वेष हे जोपर्यंत आपण सोडत नाही किंवा जोपर्यंत आपलं हळूहळू कमी होत नाही, मी असं म्हणेन की जोपर्यंत म्हणजे आपण हे मानवी शरीर घेतलेलं आहे तोपर्यंत आपल्यामध्ये हे राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं राहणार आहे. द्वेष पण आपल्यामध्ये राहणार आहे आणि आपल्यामध्ये काय म्हणतात त्याला राग पण राहणार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी, कारण आपण शरीर घेतलं आहे, मानवी शरीर आहे. म्हणजे आता तुम्ही जर म्हटलं श्रीरामकृष्ण, तर तुम्ही म्हणलं श्रीरामकृष्ण, मग स्वामीजींना जास्त अटॅच होते आणि साधारण त्यांच्या लोक याचे त्यांना श्रीरामकृष्ण अटॅच नव्हते, आपण म्हणू शकतो सहज. तसं आहे ते, कारण स्वामीजींच्या मध्ये ते ब्रह्म बघायचे की इथे जिथे ते सगळ्यांमध्ये ब्रह्म बघायचे, पण स्वामीजींमध्ये जी अभिव्यक्ती झाली होती त्या ब्रह्माची, त्या अभिव्यक्तीकडे ते आकृष्ट झाले होते. तर आता हे लायकिंग, डिसलायकिंग ह्या गोष्टी जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत असणार आहे, पण या गोष्टीमध्ये हे कुठेच बांधल्या गेले नाही. जेव्हा वाटलं माताजींना की शरीर सोडायचं आहे ते लगेच शरीर सोडलं. इतके मोठे स्वामीजींनी सगळा पूर्ण जग विजय मिळवून आले आणि स्वामी म्हणतात मी थुंकी फेकल्यासारखं मी शरीर देऊ शकतो. स्वतः त्या कॅलेंडरमध्ये ते मार्क करतात कुठल्या दिवशी आपण शरीर द्यायचं. सो दे आर नॉट अटॅच विथ दिस बॉडी.
दे आर नॉट अटॅच विथ दी संघ. त्यांनी स्वतः तो रामकृष्ण संघ स्थापन केला, रक्त त्यांनी पाणी केलं त्या सगळ्या गोष्टींसाठी, पण त्यासाठी ते त्यात बद्ध झालेले. पण आपण साधं एखादी गोष्ट घरात आणली आणि ती जर उद्या दिसली नाही आपल्याला, तर आपण बघा कसं विरविर आपलं मन करतं, कुठे गेली असेल, कुठे गेली असेल, कुठे गेली असेल, का सापडत नाही, का सापडत नाही, का सापडत नाही. तर हा फरक आहे ह्या लोकांमध्ये. आपल्याला ते या सगळ्यांमध्ये असतात, ते पण अटॅच असतात, त्यांनामध्ये पण रागद्वेष असतो. पण त्यांचा रागद्वेष कसा असतो, त्या पाण्यात टाकलेल्या काडीसारखा, की वाटतं की पाणीचे 2 भाग झालेले आहेत, पण ॲक्च्युली झालेले नाही आहेत ते. तर तसं होणं हे खरं आयडियल आहे. की याचा अर्थ असं नाही की तुम्ही गृहस्थ धर्म सोडून पळायला पाहिजे, याचा असं धर्म नाही की संन्यास धर्म सोडून तुम्ही गृहस्थ धर्म घ्यायला पाहिजे, कारण त्यात बाबा मला भरपूर कर्म करता येईल, मग असं होईल तसं होईल. तर इथे याचा संबंध येत नाही. भगवंतांना सांगायचं आहे इथे की तुम्ही त्या प्रवृत्ती मार्गामध्ये राहा, गृहस्थ धर्मामध्ये राहा की संन्यास धर्मामध्ये राहा. ह्या गोष्टी तुमच्यामध्ये रागद्वेष असायला नको तुमच्यामध्ये, आणि तुमच्यामध्ये कुठल्याबद्दल द्वेष आकांक्षा असायला नको मनामध्ये. जर असं असेल तर तुम्ही गृहस्थ असले काय आणि संन्यास असले काय सारखंच आहे. याच्यात तर तुम्हाला काही दोष लागणार नाही. कुठल्याही प्रकारचं तुम्ही काय ते निष्ठा घ्या, त्या कुठल्याही निष्ठेने तुम्ही जा, पण या आयडियाला जर तुम्ही पोचलात तिथे तर तुम्ही शेवटी एकाच ठिकाणी पोचता. आणि तेच ते या पुढच्या श्लोकामध्ये सांगतील, ते आपण पुढे बघू, पुढच्या क्लासमध्ये ते पुढे बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.